महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं ग्रामीण जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी जलस्वराज्य ग्रामीण जनतेच्या हाती देऊन योजना यशस्वीरित्या राबवली। आज सर्वदूर ग्रामीण भागात जलस्वराज्य निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला आहे। गावात योजना आली, राबवली गेली, घराघरात शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध झालं। पाण्याबरोबर स्वच्छता आली, ग्रामीण महिलांची सोय होऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि महात्मा गांधीजींचं ग्राम स्वराज्याचं स्वप्न साकार झालं। कोणतीही योजना सातत्यानं सुरळीत चालू राहण्यासाठी योजनेची नियमित देखभाल आणि दुरुस्ती नियमित आणि वेळेवर करणं आवश्यक आहे। अनंत अडचणींवर मात करत नाथापूर, चुंबळी, लोणी, सय्यदमीर, खंडाळा यासारख्या अनेक गावात ग्रामस्थांनी योजना सुरळीत चालू ठेवली। त्यांच्या सफलतेची ही कहाणी। मागे पुढे दाटे हो, मागे पुढे दाटे, ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे, ज्ञानाचा उजेड। ग्राम स्वच्छता अभियान सुरुवात। ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे, ज्ञानाचा अंगणात झाड, शांत का कोणी झाड, अंगणात झाड, कैवल्यात। अगं काय झालं नळाला? आज पाणी येणार होतं ना गं? शिरप्या नक्की झोपा काढत असणार आहे। वहिनी साहेब, या शिरप्याला चांगली समजते बघा तुम्ही। काम सोडून झोपा काढतोय नुसते। अगं रात्रभर त्या नळ दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्याच्यामुळे थकला असेल तो, झाला असेल थोडा आडवा। घरात पाण्याचा थेंब नाही, झोपा सुचतात पाहिजे त्याला। सार्वजनिक नळावर आलं असेल पाणी, मी आलेच बघून। गंगी म्हणजे ना, शिरप्याला जरा समजून सांगा तुम्ही। काय सांगणार, बिचारा भोळा बाबडा माणूस, एकटाच गाव कामगार। आता त्याला प्रशिक्षणाची गरज होती, त्याला दिलं, पण असं वाटतं की परत एकदा त्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे, काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे। शिरपा, अरे शिरपा, झोपा काढत होतास ना? मला चांगलं माहितीये, कामाच्या वेळेला तुला झोपच काढायला हवेत नुसतं। ते पाण्यात काय झालं? नाही रागू नको, आज पाणी नाही सुरू करता नाही, मला येतच येणार नाही। तू आधी गुमानच चल। अरे पण नाही येत ना मला। मी म्हणते तू आधी गुमानच चल। अगं पाण्यावर तुझं एवढं काय खोळंबलंय? हे बघ, सारी काम पडली, जरा बायका बी ओरडू लागली। चल चल, आधी पाणी सुरू करा। नाटक बंद कर तुझं, बसावणीच काम केल्यासारखं काय करू राहिला? पोट दुखू लागलं माझं। नाटक कंपनीत काम केल्यासारखं करू नको। चल आधी गुमान चल। गंगे तू रागवू नको, पण मला खरंच नाही येत येणार। मी तुझं काहीही ऐकणार नाही। अरे ऐकून तर घे। मी नाही ऐकणार। अरे ऐकून तर घे। नाही ऐकणार। आज पाणी चालू नाही करता येणार। का बरं? ते पाईपलाईन पण थोडा बिघाड झाला। कुठली बिल्डिंग का? ते फुटली नाही, थोडंसं लिकेज झालं। बरं, ते मला काही माहिती नाही ना, सरपंचाकडे जाऊन बघूया आपण। चल। नको सरपंचाकडे नाही येत मी आता। तू सरपंचाकडे येणार आहेस की नाही? नाही, मला नाही येत। चल घुमवलं। अगं नाही ग गंगे, मी त्या महिलांना घेऊन चालली असा का मोर्चा घेऊन सरपंचाकडे। तुला यायचं असेल तर ये, चल घुमवलं। नाही गंगे माझा ऐक, नाही मी गंगे माझा ऐक, गंगे माझा ऐक ना। गंगे नाही काय म्हणजे मला जे म्हणायचं ते मी छान सरपंच साहेबाला काय उगा ती माझ्यावर सगळं होत। राम राम सरपंच। राम 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 मंडळी, राम राम। आता तुमच्याचकडे यायला नव्हतो। काय शिरपा, काय काय झालं? काय काय अडचणी आल्या सांग बरं जरा। काय झालं ते पाणी पुरवठा योजनेला? अरे अरे सांग ना, काय झालं ते? नुसतं फाईल झाला, काय फाईल झालं ते तर सांग। सांगतो ना, एवढी टोमका होती सांगतो ना। नाही काय सरपंच साहेब, म्हणजे काल रात्री मी खूप प्रयत्न केला ते पाईप दुरुस्त करायचा। जेव्हा मी पाईप ओपन केला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो सगळा भोगा झाला त्या पाईपचा। पण कस तरी त्याची डागडुजी केली मी, पण तुम्हाला खरं सांगू का, नवीन पाईपलाईन आणि कपलिंग आणावं लागेल तरच ते व्यवस्थित होऊ शकतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हाय का दुसरं? खरं सांगू तुम्हाला, पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर मी स्विच बोर्ड कडे गेलो, मी बटन दाबलं, मला वाटलं पाणी सुरू होईल, पण पाणी सुरू व्हायच्या ऐवजी त्या मोटरचा घाण वास आला। मला असं वाटतं मोटरचं काहीतरी गडबड आहे। म्हणजे मोटर चालली म्हणायचं काय? अगं बाबा, मग आता पंचायतच झाली। सरपंच साहेब, हे बघा, मोजून 4 महिने झालेत,
या योजना सुरू होऊन, पण या 4 महिन्यात 8 वेळा योजना बंद पडली असेल बघा. असंच जर चालत राहिलं ना तर काय उपयोग आहे या योजनेचा? हे यार शांत बसा की मी आहे ना इथं सांगतो जरा शांत बसा. अरे शांत बसा की शांत व्हा. हे बघा अशा परिस्थितीत गोंधळ घालून चालणार नाही. याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. आता शिरपा मला एक सांगतो की तात्पुरती का होईना पण ही पाणी पुरवठा योजना सुरू होईल का? नाही सरपंच साहेब मला नाही वाटत 2-3 दिवस पाणी येईल. पाणी नाही सोडणार आम्ही तलाव बिन पाण्याचं. आता तुम्ही फुकट यायचं पाणी सोडणार. तुम्ही उद्या पाणी सुटायचं दादा सांगायला पाहिजे. आम्ही एक हाणे म्हणतात 4 हाणे मारून ठेवू. आता उद्या आता संध्याकाळचं पाणी नका तुम्ही आम्ही घरी आणून द्या आणि तुम्ही होय म्हाताऱ्या माणसाला काय करताय सरपंच तुम्ही फुकट येत काय? तुम्हाला आम्हाला किती बी बिघाडी काय घालताय? आम्हाला उलसा जर न बिघाडा तर तात्काळ नीट करू पाण्याची व्यवस्था करायला लागते. सरपंच म्हणजे आम्ही इलाज करतो पाणी सोडणार तुम्ही काय झोपे जातात काय? का घरच्या शेजारी कामं करतात तुम्ही होय? जलस्वराज पाण्याची योजना गावात आली म्हणून आम्हाला असं वाटलं लय पुण्याचं काम केलं. पण आता हो आम्ही काय आयुष्यभर चूल आणि मुलं सांभाळायचं का? हेच काय तुमचं महिला सबलीकरण? हा बघा तुम्ही असं वैतागून चालणार नाहीये. मोठ्या हिरिरीने आपल्या गावात आपण ही योजना सुरू केली. आता केली का नाही? मग मला एक सांगा या योजनेचं ती व्यवस्थित सुरू राहावी याची काळजी कोणी घ्यायची? आपणच घ्यायची ना. आता तुम्हाला सांगतो त्या जलस्वराज्याच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, प्रशिक्षण देताना आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की त्या योजनेची दुरुस्ती कशी राहणार आहे, ती मोटर बिघडली तर ती दुरुस्त कशी करायची याचं शिक्षण पण आपल्याला दिलं ना. मग मला एक सांगा आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करतो. आता पेरणी केल्यानंतर पीक चांगलं यावं याच्यासाठी काय करतो? फवारणी करतो, ती खत टाकतो, आपण ते नांगरणी करतो, कोळपणी करतो का नाही? मग त्याशिवाय पीक चांगलं येतोय. तसंच या योजनेचं आहे. एकदा का आपल्या गावाला ही योजना मिळाली की मग त्याचं आपण चांगलं योजना सुरू राहावी यासाठी आपणच प्रयत्न करायचे. काय मग ती योजनेमध्ये काही बिघडलं, ते पाईप खराब झाला, ती कपलिंग खराब झालं, ती मोटर बिघडली, मग कुणी दुरुस्त करायची? आपणच ना. मला सांगा ना मग काय बिघडलं आपण त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं तर? आता यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपणच काळजी घ्यायची. ते कुठं पाणी लीक झालं तर आपणच प्रयत्न करायचा. घराघरामध्ये चांगलं पाणी जाईल, ते पाईपलाईन व्यवस्थित राहील याची काळजी आपणच घ्यायची ना. मग सरकार कशासाठी योजना बिघडली तर ती सरकारने दुरुस्त करायला पाहिजे माहिती का? काय काय करायचं सरकारने? मला सांगा सरकारने काय काय करायचं? अरे आपल्या गावात त्या सार्वजनिक नळाच्या तोट्या सरकारने बसवायच्या, चोरीला गेल्या तेही सरकारने बघायचं. अरे मोटर जाळली तेही सरकारने करायचं. पाईपलाईन फुटली तेही सरकारने करायची. अरे काय मर्दा हो सरकारने करायचं म्हणतात. अरे सगळं काम सरकारने करायचं तर आपण काय करायचं? नुसतं हातावर हात ठेवून गप्पा मारत बसायचं? हे काय खरं नाही बघा. कुणीतरी येईल ना आपली योजना दुरुस्त करेल, आपल्याला पाणी पुरवठा देईल असा विचार करायचा. अहो ते प्रत्येक ग्रामसभेत त्या जलस्वराज्याच्या अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं ना की योजना तुम्हाला दिलेली आहे, आता हिची देखभाल आणि दुरुस्ती तुम्हीच करायची. सांगितलं होतं का नाही? मग आतापर्यंत शासनाने आपल्याला खूप काही दिलंय. आता वेळ आली आहे आपण करायची. समजलं का? हो मावशी लक्षात घ्या. आता ही योजना आपण चालवायची, आपण हिची देखभाल दुरुस्ती करायची. अहो आपल्या लेकरा बाळाची जनावरांची काळजी आपणच घेतो ना, तशी ह्या जलस्वराज्य योजनेची काळजी आपण घ्यायची. आणि लेकरा पाणी आपल्या लेकरा आणि जनावरांनी याची काळजी घ्यायची आणि ही पाणी पुरवठा योजना जलस्वराज्य योजना पुढे चालू ठेवायची. समजलं? तर आलं का लक्षात? हे सगळं केलं तरच आपलं जलस्वराज्याचं स्वप्न साकार झालं, ह्या योजनेचं फळ आलं असं म्हणता येईल. अरे गांधीजीचं रामराज्य आलं असंही म्हणता येईल. कळलं का? नाही तू लागले अर्धवट करायला. पण सरपंच साहेब आता ऐनवेळी करायचं काय? तेच तर सांगत होतो ना मी. आता वेळ आलेली आहे आपण सगळ्यांनी एकत्र यायची आणि काहीतरी ठोस निर्णय घ्यायची. आणि नुसता निर्णय नाही घ्यायचा तर त्याची अंमलबजावणी करायची. आता काही निर्णय आपण आपल्यासाठी म्हणजे आपल्या गावासाठी करण्याची वेळ आहे. आणि या साऱ्या निर्णयासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आता विचार करायला पाहिजे. पण त्यासाठी काय करावं लागणार? एकूणच या योजनेबद्दल आणि या परिस्थितीबद्दल आता विचार करण्यासाठी आपण एक विशेष ग्रामसभा बोलवणार आहोत. हो ठरलं तर मग सगळं आता ग्रामसभेतच ठरवू आपण. हे समजत बेस होईल बघा. ऐका सारे जण यावेळेस होणारी ग्रामसभा ना लई महत्वाची आहे बघा.
त्यामध्ये आपल्या सगळ्यांनी प्रॉब्लेम मांडायचे आपले आपले काय आहे ते आणि योजना सुरळीत कशी चालत ते बघायचं काय की नाही. आता मग आता ठरलं तर आता सरपंच साहेब असं म्हणलेले आहेत की याचा सगळा निर्णय ग्रामसभेत होईल. तर आता आपण आपापल्या घरी काय खुर्ची सापारी झाला ना घरी नाही काय आपल्या सरपंचाला संवायला लागले ना बाबा त्यांना स्वतःची जेव्हा गावाची शोध राहते आणि दुसऱ्याला जेव्हा गाव येत नाही ते काय करत मग शिल्पी आज लईच काम करतो या. जास्त ड्युटी करू नको राख मी जनावर पाणी दाखवून आली का नाही. यांचं काय हे ग्रामसभा म्हणली ना किंवा बाया माणसं पुढे पुढे करतात आणि सगळ्यात पुढे कोणाची ते रकमी आणि हिला तर जास्त पुढे येतं. काय म्हणलं शिरप्या पुण्यात निमाण बरं मग बायकासने नाव ठेवतात बरे. देखभाल दुरुस्तीचं प्रशिक्षण घेताना डोकं ठिकाणावर ठेवलं असतं येळच्या वेळेला जर पाहिलं असतं तर योजना अशी बंद पडली नसते की अरे आणि ग्रामसभा सुद्धा अशी भरवावी लागली नसते की मोठा आला जनावरांना पान द्यावा म्हणणारा हातात रटते कुजभर पाणी. अरे बोल की वाचा का बसली तुझी. राम 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 मंडळी राम राम. अगं गंगू आता तुम्हा महिलांच्याच पुढाकाराची गरज आहे. हा म्हणजे आम्ही काय करायचं ते तर सांगा. अगं होईल की या ग्रामसभेत निर्णय होईल ना बरोबर ना. इथं निर्णय घेऊ काय घ्यायचं ते. व्यासपीठावर विराजमान झालेले आपल्या गावचे लाडके सरपंच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी, आता आपण सर्वजण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे. हे सगळं ठावा आहे. पुढं बोला पुढं पुढची पुराण नाही त्याला पुढचं सांगा. शांत बसा जरा मंडळी गडबड का करायला. अगं शांत बसा. हे बघा तुम्हाला सांगतो आपल्या गावात पिण्याच्या पाण्याचा लई दुष्काळ होता का नाही. अहो आपल्या गावातल्या इरीला 4 महिने पाणी असायचं आणि नंतर 8 महिने नुसती बंबाबंब. कुठून लांबून लांबून पाणी आणायला लागायचं. मैल 2 मैल चालावं लागायचं. आपल्या आया बहिणींना डोक्यावर एक गडा कमरेवर एक गडा घेऊन मैल चालू लागायचं आणि तेव्हा कुठं पाणी मिळायचं होतं का नाही. मग अहो डोक्यावर कमरेवर 2-2 मैल पाणी आणताना त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. आपण समजांनी हे अनुभवलंय का नाही. आता मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबवलाय बरोबर आहे ना. अहो सरकारनं तो प्रकल्प आपल्याला दिलाय. आपलं कर्तव्य केलंय. आपल्या गावासाठी गावातल्या प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येक माणसासाठी स्वच्छ आणि चांगलं पाणी द्यायचा हा प्रकल्प आहे. आता सरकारने त्यांचं काम केलं आपल्याला प्रकल्प दिला. मग हा प्रकल्प नीट चांगला ठेवायचं काम आपलं आहे का नाही. मग त्याच्यासाठी आपण हे प्रकल्प सुरू व्हायच्या आधी त्या पाण्याच्या मोटरी दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण पण दिलंय. आता त्या प्रशिक्षण वर्गात ते मोटर दुरुस्त कशी करायची ते शिकवलं आणि ते शिकवल्यानंतर ती पिलू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची हे पण